हाय एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल श्रुती आणि बरंच काही मध्ये. आज आहे शुक्रवार आणि सप्तमी पण आहे. चैत्र नवरात्रातली आज सप्तमी आहे आणि आजपासून मी म्हणजे आज दोन गोष्टी आहे. आज मी माझे शुक्रवारचे व्रत पुन्हा सुरुवात करणार आहे. ऍक्च्युअली मी लग्नाच्या आधी एक वेळा केले होते आणि मला खूप छान वाटत होतं आणि यावेळेस मी अजून एकदा म्हणजे आईशी बोलत होती तर बोलता बोलता मला असं आठवलं की मी अजून एक वेळा लग्नानंतर करावं म्हणून. सो मी आजपासून माझे शुक्रवारचे जे व्रत आहे ते सुरुवात करणार आहे. प्लस आज दोन अजून गोष्टी आहे. आताच माझी पूजा वगैरे झाली आहे सकाळची. नवरात्र सुरू आहे तर मी अर्गला स्तोत्र वगैरेचा पाठ करते आणि दुर्गा सप्तशतीचा पण पाठ करते. तर माझी सगळी पूजा वगैरे आटपून मी आता थोडा शूट करत आहे. आज संध्याकाळी मी जेव्हा सुरुवात करणार आहे तर शुक्रवारची पहिला शुक्रवार राहणार आहे आज माझा. सो आय एम सो हॅपी. म्हणजे सकाळपासूनच मला असं खूप छान पॉझिटिव्ह वाईब्स येत आहे. म्हणजे मला आता थोडंसं समजायला लागलं की जेव्हा आपण कोणते व्रत वगैरे करतो ना त्यावेळेस थोडं म्हणजे अशी पॉझिटिव्हिटी येते. म्हणजे असं थोडं पॉझिटिव्ह फील होते आणि ते मॉर्निंग पासूनच मला असं फील होत आहे. तर आजपासून माझ्या शुक्रवारची सुरुवात करणार आहे. प्लस माझ्या मुलीला आज खूप ठिकाणी जेवण करायला जायचं आहे कारण इकडे या नवरात्रीमध्ये पण लोक जेवायला वगैरे बोलवतात नवदुर्गामध्ये. सो बघूया आज दिवसभरात काय काय होते. अधीराला स्कूलमधून यायला थोडा वेळ होता तर तोपर्यंत मी माझं सगळं फराळाची तयारी करून ठेवते कारण मग नंतर ती आल्यावर मला बिलकुल वेळ नाही मिळत. आणि तेवढ्यातच माझ्या एका क्लायंटचा कॉल आला. तिला कॉलवर मी सगळं मीन्स कॉन्टेंट क्रिएशन काय आहे, व्हॉट इज अबाउट फ्रीलान्सिंग काय आहे, फ्रीलान्सिंग थ्रू तुम्ही कशी अर्निंग करू शकता, व्हॉट इज ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे तुम्ही घरी बसून कशी अर्निंग करू शकता, जस्ट युअर 2 to 3 फ्लेक्झिबल अवर्स. या सगळ्या गोष्टी मी तिला एक्सप्लेन करत होती कारण तिला माझ्या वर्कबद्दल अजून जास्ती गोष्टी माहिती करायच्या होत्या. तुम्हालाही जर माहिती हवी असेल तर स्क्रीनवर मी नंबर दिलेला आहे, तुम्ही मला डिरेक्टली कनेक्ट करू शकता. आणि माझं काम इतकं जास्ती फ्लेक्झिबल आहे की माझे कोणतेच रुटीन्स डिस्टर्ब होत नाही. तुम्हाला माहिती आहे बघा, मी स्वयंपाक करता करता माझे काम न अडथळता माझ्या सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर मॅनेज होतात. सो इतकी फ्लेक्झिबिलिटी हा प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करते अँड आय जेन्युअनली से आणि हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे की दिस प्लॅटफॉर्म इज ब्लेसिंग फॉर एव्हरी वन, स्पेशली फॉर द हाऊसवाईफ ज्यांचा करिअर ब्रेक आहे. सो नक्की एक वेळा तुम्ही विचार करायला पाहिजे. सकाळी मी फुलं वगैरे घेऊन तर आली होती बट मी पानं आणायची विसरली होती गणपती बाप्पाचा विडा मांडायला. तर मग मी पुन्हा त्याच्याजवळ गेली आणि तिथे गेल्यावर यू वोंट बिलीव्ह जास्वंदाचं जे फूल आहे ना ते तो रोजच्या भावामध्ये देत होता. म्हणजे 10 रुपयाचं एक फूल का बरं, तर नवरात्री सुरू आहे म्हणून सगळीकडे लूट पचलेली आहे. आणि मी थोडं काही फराळाचं अजून सामान घ्यायचं होतं तर मग मी जाऊन थोडं घेऊन आली चिप्स वेफर्स वगैरे. आणि मग घरी आल्यानंतर म्हणजे आजचा पूर्ण दिवस तर मग मी फ्रूट्स भगर वगैरे हे खाऊनच माझा उपवास केला. आणि त्याच्यानंतर दुपारी मला थोडा वेळ मिळते त्याच्यात मी लिंक्डइन मास्टरीवाला कोर्स शिकत होती. ज्या कोर्समध्ये आपण लिंक्डइनवर कसं क्लायंट्स जनरेट करू शकतो, कनेक्शन्स कसे इन्क्रीज करू शकतो, तिथून अपॉर्च्युनिटीज कशा करतो त्याच्यात शिकवलेलं आहे. असं करता करता आता मला दुपारच्या चहाची वेळ झालेली आहे. आता मी चहा घेणार. चहा मीन्स लव. समर राहो, विंटर राहो, काहीही राहो, कोणताही सीझन राहो, बट मी चहा पिणार म्हणजे पिणार. सो आता जोपर्यंत चहा बनत आहे तोपर्यंत आपण थोड्या गप्पा करूया. चहा जोपर्यंत उकळतो तोपर्यंत आपण गप्पा करूया. ॲक्च्युली मला अजून करायचं आहे, गोड बनवायचं आहे. पोथीमध्ये असं दिलेलं आहे की देवीला काहीतरी गोडचा नैवेद्य करावा लागतो. तर मग मी आज खीर करणार आहे, खीरपासून सुरुवात करणार आहे. आणि खूप सारा स्वयंपाक मला बनवायचा नाही आहे कारण हस्बंड गेलेले आहे बाहेर, ऑफिस टूर आहे तर ते गेले आहे बँगलोर. तर ते तर आज घरी नाही आहे, त्यांच्यासाठी जेवण बनवायचं नाही आहे. आमच्या छोट्या मॅडम त्यांना 9 कन्येमध्ये जेवण करायला जायचं आहे तर तिथं तिकडूनच खाऊन येणार. सो मी माझ्या एकटीसाठी काय बनवू, तर म्हणून आज जास्ती काही बनणार नाही पदार्थ वेगळ्या प्रकारचे. फक्त पोथीमध्ये असं दिलेलं आहे की काहीतरी एक गोड बनवा. तर म्हणून मग मी आज खीर बनवणार आहे. आता चहा वगैरे पिऊन मी पूजेची तयारी करणार कारण की म्हणजे 6 वाजता म्हणजे संध्याच्या वेळी पूजा करावी लागते तर सायंकाळी. तर म्हणून मग मला 6 वाजता जर पूजा करायची आहे तर मला तयारीला 5 वाजतापासूनच लागावं लागेल. तेवढ्यात इतकी वाराधून आली, इतकी गराड आलं की म्हणजे सगळे कपडे वगैरे उडायला लागले. कपडे वगैरे काढून आणि पूर्ण घर पुन्हा खराब झालं. आणि तशी पूजा करायची होती तर मला अजून एक वेळा घर क्लीन करायचंच होतं. सो सगळं घर वगैरे मी एक वेळा क्लीन केल्यानंतर आता मला पूजा मांडायची होती कारण सायंकाळची वेळ झाली होती. तर आंघोळ वगैरे करून मी माझ्या पूजेची सुरुवात
केली. आधी मी थोड्या अरेंजमेंट्स वगैरे करून म्हणजे हे सगळं थोडं मांडून वगैरे पूजेचं सगळं सामान वगैरे काढून ठेवलं होतं. मग डिरेक्ट मला पूजाच करायची होती आणि ही म्हणजे माझी सगळी पूजा झालेली आहे. पुस्तकामध्ये जसं दिलेलं आहे तशीच मी पूजा केलेली आहे. आणि हे सगळं आटोपल्यानंतर आरती वगैरे झाल्यानंतर मी जसं की पहिले सांगितलं होतं अदिराला तिकडे नवकन्येमध्ये जेवण करायला जायचं होतं. ती माझ्या फ्रेंडसोबत आधी चालली गेली होती कारण माझी पूजा व्हायची होती. तर मग मी तिला घ्यायला तिथे गेलीत आणि इथे म्हणजे इथे आल्यानंतर म्हणजे असं थोडं म्हणजे खूप भक्तिमय वातावरण वाटते, खूप छान वाटते. म्हणजे जेव्हा मुलांना म्हणजे यांना घरी जेवायला नाटकं करतात, जेव्हा मी जेवण चारून देते तेव्हा तिला नाटक करायचे असते, तिला खायचे नसते. बट इथे बघा म्हणजे किती चांगलं जेवण करत आहे. माझीच नजर नको लागायला. बट जेव्हा सगळे फ्रेंड्स मिळतात तर ते लोक खूप 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 एन्जॉय करतात. ते सगळं झाल्यानंतर त्यांचा खेळण्याचा वेळ होता तर तिला खेळायचं होतं. खेळून वगैरे झाल्यानंतर आम्ही आलो. मी नवकांना जेवायला गेली होती. कसं होतं जेवण? छान होतं. मजा आली? आलो. माझी पूजा वगैरे आटपून पूजा वगैरे सगळं करून मी आता यांना जेवण करायला घेऊन गेली होती कारण नवकन्याचं यांना इन्व्हिटेशन होता. तर मग तिथे गेलो. त्याच्यानंतर आली आता घरी. अँड टुडे वॉज अ सो प्रोडक्टिव्ह डे. म्हणजे आजचा डे मला खूप हॅपी फील होत होता ॲक्च्युली. म्हणजे आपल्या याच्यात लिहिलं आहे ना की जेव्हा आपण व्रत पूजा पाठ वगैरे करतो तसं थोडं हॅपीनेस पॉझिटिव्हिटी वाटते. अँड लिटरली आय फील दिस. सो खूप छान दिवस होता. नवरात्राचे 9 दिवस पण 7 दिवस तर चांगले गेले. आता अष्टमी आणि रामनवमी बाकी आहे. सो मी खूप जास्ती ट्राय करते की म्हणजे डेली ब्लॉग्स वगैरे शूट करायचं. डेली तर नाही पॉसिबल नाही आहे ड्यू टू माझं वर्क. बट म्हणजे असे काही स्पेशल दिवसाचे ब्लॉग्स वगैरे शूट करायचं मी ट्राय करते. बट खूप सगळे कामं असतात. मुलगी पण आहे. घरचे सणवार म्हटलं तर आपल्या ॲक्टिव्हवरच सणावाराचाही पूर्ण स्वयंपाक कामं वगैरे सगळ्या गोष्टी असतात तर शूट नाही करू शकत. सो मी ट्राय तर करते की जास्तीत जास्त शूट करायचे. बट आय विल गिव्ह माय बेस्ट. मी आपल्या याचा पण व्लॉग शूट करणार होती गुढीपाडव्याचा वगैरे. तोही शूट करता नाही आला कारण सकाळपासून पूर्ण घराचं डेकोरेशन सजावट स्वयंपाक वगैरे यातच पूर्ण वेळ गेला. तर व्लॉग शूट करायला मला वेळच नाही मिळाला. बट मी म्हटलं नाही आज शूट करावं. आणि शूट करायला पण कोणी नसते. सो एव्हरी टाइम स्टँड वगैरे सेट करायला मला प्रॉब्लेम जातो. तर म्हणून बट आय विल ट्राय माय बेस्ट. आणि माझे व्लॉग्स कसे वाटते मला नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.